आताच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्याची योजना आखली गेली होती असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय। जून 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पडण्यापूर्वी आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याचा तत्कालीन सरकार कट रचत होतं। मग या भाजपमधील आमदारांच्या एका गटाला आकर्षित करण्याकरता उत्सुक होतं असा दावाही शिंदेंनी केलाय। उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न होते। महाविकास आघाडीची स्थापना हा पूर्वनियोजित कट होता। बाळासाहेबांप्रमाणे किंगमेकर होण्याऐवजी उद्धव ठाकरेंना स्वतः किंग व्हायचं होतं असं एकनाथ शिंदे म्हणाले। मी नगरविकास मंत्री असूनही मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिलं गेलं नाही। कोणत्याही अधिकाराशिवाय आदित्य ठाकरेंची ढवळाढवळ होत होती। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या मार्गात त्यांना मी स्पीड ब्रेकर वाटत होतो। शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी प्रस्ताव ठेवल्याच्या दाव्याचा सुद्धा एकनाथ शिंदेंनी इन्कार केलेला आहे। उलट ठाकरेंनीच त्यांना स्वतःला मुख्यमंत्री करा असं सांगितलं होतं। किंवा एखादा माणूस भारतीय जनता पक्षात गेला की त्याला खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिलं जातं। रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये तुम्ही कसं खोटं बोललं पाहिजे, तुम्ही कसे खोटे आरोप केले पाहिजे यासाठी एक प्रशिक्षण भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे। त्यानुसार अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोटं बोलतायत। पण आज तुम्ही जेलमध्ये तुम्ही जेलवारी तुमची टळली असेल, पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे। त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा होते ना, स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना। शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं, ईडी आणि सीबीआय। त्यांनी समोरून सांगावं, ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून। ते काय सांगतात, खोटे बोलतात।